लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर काव्या नंदिनीचे बाबा हे देशमुखांच्या घरी महत्त्वाचं बोलण्यासाठी येतात. तर ते सांगतात की विषय जरा नाजूक आहे. शारदाचे रिपोर्ट्स विषयी बोलायचं आहे. नंदिनी येण्या अगोदर तिचे 3 मिसकॅरेज झाले होते. तर ते ऐकून काव्या नंदिनीला तर शॉक बसतो. तर इकडे काव्य ही हॉस्पिटलमध्ये गेलेली असताना अचानक तिच्या समोरून एक पेशंट जातं. तिचं बाळ हे पोटातच वारलेलं असतं. हे पाहून तर काव्य ही पूर्णपणे खचून जाते. तर काव्य ही नंदिनीला म्हणते की ताई, मी आत्ताच जे पाहिलं त्या बाईचं बाळ या जगात नाही राहिलेलं. त्या बाईवर किती मोठं दुःख कोसळलं असेल. काव्य ही आतमधून सर्व तुटलेली असते. तर नंदिनी काव्याला धीर देत म्हणते की होईल सर्व ठीक, तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा काव्य म्हणते की एक बाईने किती स्वप्न पाहिलेले असतात आणि बाळाला असं काही होणं म्हटल्यावर काय करायचं. तर ते दुःख येईल का काव्याच्या वाट्याला हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.